एक ब्रेकिंग न्यूज मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी मनोज जरांगे यांनी मागवलाय आता पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा अहवाल। कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतदार आहेत आणि मतदारसंघांची काय गणित आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांनी हा अहवाल मागवलेला आहे। शिवाजीनगर, खडकवासला, कसबा, कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती या सर्व मतदारसंघांचा त्यांनी अहवाल मागवल्याचं कळतंय। 11 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना त्यांनी मराठा समाजातील बांधवांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा उमेदवार देऊ अशी घोषणा सुद्धा केली होती। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, काय अधिकची माहिती? पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे यांनी थेट घोषणा केली होती की आम्ही देखील आमच्या समाजातील बांधवांना या निवडणुकीत उभा करू। मात्र निवडणूक लढवायची का नाही हा निर्णय जो आहे तो 29 तारखेला जरांगे घेतीलच। मात्र त्यापूर्वी विधानसभा मतदारसंघाचे जे पुण्यातले सगळे मतदारसंघ आहेत त्यांचा देखील आता आढावा किंवा अहवाल जो आहे तो जरांगे पाटील यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे। पुणे शहरात तब्बल 8 मतदारसंघ येतात आणि या मतदारसंघांची रचना कशी आहे, तिथे गणितं कशी आहेत, तिथले उमेदवार कोण आहेत, तिथे काय काय फॅक्टर्स महत्त्वाचे ठरतात हे देखील जरांगे यांनी या अहवालातून मागवलेलं आहे आणि यापुढे आता जरांगे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदीच आता 29 तारखेला जरांगे काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।